रुपाली चाकणकरांच्या दाव्यानंतर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांमध्ये वार पलटवार आता सुरू झाला। नगरसेवक निवडणुकांमध्ये तुमचा पराभव कसा झाला असा खोचक सवाल रोहिणी खडसेंनी केला होता। दरम्यान माझ्या विरोधात राष्ट्रवादीचे 2 अपक्ष म्हणून उभे होते असं म्हणत रुपाली चाकणकरांनी आता रोहिणी खडसेंना जे आहे ते प्रत्युत्तर दिलं। त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आलेत। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय की दादांमुळे निवडून आलेले आहेत, दादांमुळेच निवडून आलेत असंच त्याचा अर्थ होतो। असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत। 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले। माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा। तुम्हाला गेल्या 10 वर्षात तुमच्या पक्षाने का मोठं केलं? मी त्यावेळेस नवीन होते 2012च्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिली नाही, तर त्या इतिहास ज्यांनी काढले त्यांनी अजून थोडं पाठीमागे जाऊन अजून इतिहास काढावा। मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान 2 नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती, पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणार नाहीये। त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाही की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल, ते आपल्या भविष्याचा विचार करावा, माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज